अवताराचं काय वैशिष्ट्य आहे, आम्ही कधी पाहिलं याच्याकडे तसं? कन्हैयाच्या व्यक्तिमत्वातल्या गुणांकडे पाहिलं. कृष्णाला आम्ही देव बनवून टाकला, बस. त्याला एक 10 बाय 10च्या मंदिरात उभं करून टाकलं. तर मला बऱ्याच वेळेला वाईट वाटतं, कन्हैया केवढा मोठा माणूस तू, तुझी द्वारका केवढी, तुझ्या द्वारकेला घाबरून समुद्रानं मागं सरकावं, तुला जागा देऊन टाकावी एवढी द्वारका सोन्याची बनवली रे. तिथली उठणारी धूळ आहे सोन्याची. त्या द्वारकेमध्ये 16,000 राण्या राहायच्या तुझ्या. 56 कोटी यादवांचं ते केवढं मोठं ते दळवाळ तुझं. तू 10 बाय 10च्या त्या 11 बाय 11च्या मंदिरात कसं काय बसतो? अनेक वेळेला प्रश्न विचारला मी त्याला, कन्हैया कसं काय चालतो तू, कसं मावतो कसं काय तू त्याच्यात? कसं 11 बाय 11च्या आम्ही मंदिराचं डिझाईन करायला निघालो ना, की आम्ही 11 बाय 11चा गाभारा आणि 51 बाय 101चा अगदी सभा मंडप. विचारलं ना, अहो ते मंदिर मध्ये लहान आहे, सभा मंडप नाही बाबा, असं नसतं. ते काही लग्न कार्यक्रम असतात, सभा मंडप मोठा पाहिजे बघा. मंदिराच्या नावानं वर्णी आहे, आमचं मात्र लग्न कार्य मंडपात होणार आहे म्हणून आम्ही आमच्या सोयीनं सभा मंडप मोठा करून घेतलाय बघा. काय गंमत आहे रे कन्हैया, बघ खुशालमध्ये उभा राहिलास तू, अगदी लंगडा, एका पायावर पाय नाही दुखत. अरे माणसं पग 5 मिनिटं धडाची आरतीला उभं राहत नाही, उभी राहिली तर एक पाय लागेल भिंतीला टेकवतात, नाही गुडघा पुढे करून एका पायावर उभे राहतात. 5 मिनिटं आरतीला धडाची उभी राहत नाही. तुला मात्र अरे पग द्वापार युगापासून 5,500 वर्ष यांनी पायावर पाय टाकून उभा केला बासरी देऊन. अरे यांना आवडतं रे कन्हैया असं बासरी वाजवणं. अरे कधीतरी एखाद्या मंदिरामध्ये तुझी मूर्ती यांनी उभी केली नाही, आता सुदर्शन चक्र आहे आणि तू अर्जुनाला सांगत नाही, अर्जुना ओठ तुला युद्ध करायचं आहे. अशी तर एकही मूर्त आम्ही कधी कृष्णाच्या मंदिरामध्ये मांडली नाही. का नाही तुला असा कस काय उभा केला, तू कस काय ऐकलंयस? अरे तू युद्धभूमीवर गीता सांगणारा कृष्ण छान वाटतो रे, तसं बासरी वाजवून किती वेळ बरं वाटणार आहे? तू खरंच का बासरी वाजवणे एवढं कार्य आहे का? तू तो दैत्यांचं निर्दालन करणार आहे. हा तुझ्या हातात बासरी नको आहे, आता हवा आहे सुदर्शन चक्र. हा तो आता गायी सारणारा बरा वाटत नाही, आता तू भगवद्गीता सांगणारा पाहिजे. मंदिरामध्ये कृष्ण भगवद्गीता सांगणारा पाहिजे. तू कन्हैया खुशाल आपला तसं उभा राहतो. यांनी केलेली सर्व वेडेचाळे तू सहन केलेस, तिथे मात्र तुला चाललं नाही. हनुमंताने थोडासा वेडाचाळा केला होता, हनुमंताचा सुद्धा गर्व हरण केला होता कन्हैयाने. हनुमंताचा गर्व हरण केला होता. अरे अर्जुनानं नखरा केला ना थोडासा, की अर्जुनाचा गर्व हरण करायला तू थांबला नाहीस. त्याच प्रसंगात काल इथं ती गोष्ट सांगितल्या गेलेली आहे. तो सेतू बंद, तो काय बाणांचा सेतू तयार केला होता तिथे बघा तुम्ही. ती काल गोष्ट सांगितली. तिथं अर्जुनाचाही गर्वहरण झाला आणि बघा तिथं हनुमंताचाही गर्वहरण केला बघा. तर नाही तर दोघांचं नाटक चालू दिलं नाहीस तू, त्यांना सरळ करून टाकलं, नाटक करू दिलं नाही कुणाला. अरे तुझ्या कुटुंबामध्ये तुझ्या बायकांनी नाटकं केलीत ना, सत्यभामेनं नाटक केलं ना, तू काय एका झटक्यात सत्यभामेला सरळ करून टाकलं, सुतासारखं सरळ करून टाकलं. काय गंमत आहे तुझी वागायची राजा. प्राणप्रिय पत्नी ती सत्यभामा, थोडासा नखरा केला होता तिने, तिला सरळ करून टाकलं तू अगदी. वटसावित्रीच्या दिवशी नारदाच्या हातावर पाणी सोडायला तू पद्धतशीर तिला भाग पडलं, तुला तू अडकवलं. तिने आपली बिचारीने भोळी बाबडी अगदी तिने प्रश्न विचारला नारदाला की मी आज काय दान केलं तर मला 7 जन्म मला हा नवरा मिळाला पाहिजे. आणि त्या भोळ्या भाबड्या त्या सत्यभामेला नारदानं पटकन सांगून टाकलं. तू शिकून पाठवला होता त्याला, त्याच्यावर नारदानं सांगितलं काही काळजी करू नका सत्यभामे, माझ्या हातावर पाणी सोड. तू कृष्णाला सोडलं ना, संकल्पित केलं ना, 7 जन्म तुला कृष्ण नवरा मिळेल. ती बिचारी भाबडी पटकन तुझ्या हातावर त्या नारदाच्या हातावर पाणी सोडून मोकळी झाली. आणि मग कन्हैया पुढचं बघ ना तू कसं घडवलं रे, बघ कसं घडवलं. अगदी एका तुळशी पत्राच्या ओझ्यानं सुद्धा तू रुक्मिणीला कौल दिला आणि इकडे सत्यभामेला ठिकाण्यावर आणलं. तिला तिची जागा दाखवून दिली, अवकात दाखवून दिली, तू कुठं उभं राहायचं आहे म्हणून. कन्हैया तू इतका तापड माणूस, ही माणसं काहीही करतायत रे. अगदी तुझ्या कपड्यांचं माप सुद्धा या माणसाने ठरवून टाकलं बा अगदी. बस की तुला कपडा किती लागतो, 1.25 मीटर पेक्षा तुला कपडा लागत नाही कन्हैया. 1.25 मीटर मध्ये तू काय झाकतो बा.
तू वरून सांगतो परत मांडी उघडी होऊ द्यायची नाही. तू 1.25 मीटर कपड्यामध्येच राहतो. काय गंमत आहे का नाही? कपडा तर जास्त लाव रोज. तुला वाईट नाही वाटत? अरे तुझ्या पायाजवळ असलेल्या दानपेटीला कधी जोरात लात मारून ठोकरलीस का? अगदी भिकारी बनवलंय तुला. दानपेटी पायाजवळ ठेवून मोठ्या अक्षरात लिहिलेलं असतं दानपात्र वर्ण. तूही पाहत असतो तिरपा कधी कधी तिच्याकडे. आलेला माणूस आला का पेटीकडे पाहतो, त्याच्याकडे पाहतो. त्यांनी खडकन वाजलं का मग त्याला तथास्तु म्हणतो का नाही आहे खरं? काय करतोय तुम्ही? काय चाललंय खेळ? याचं विद्रुपीकरण का नाही? तुझं केलं तुला राग येत नाही का? आता तुला वाईट नाही वाटत आहे? वाटायला पाहिजे ना रे काना. तू काहीच बोलत नाही ना, म्हणून मग आम्ही हे सर्व नखरे चालू केले. तू काहीच बोलत नाही, कधीतरी बोलणार. मारू नको रे. कालयवनासारखा बाहेर नेऊन कुस्करून टाक यांना. आता तू घाबरू नको, मारू नको. तुला ती सुद्धा चांगली कला माहिती आहे की बाहेर पळवून नेऊन कशी जिरवायची म्हणून एखाद्याची. पळवून ने, डोंगरात ने, कपारीत खाल, मग संपव एकदा. तुला ती कला माहिती आहे. अलौकिक असं एक वेगळं व्यक्तिमत्व. स्वतः काहीच करत नाही. श्रीकृष्ण चरित्रामध्ये बऱ्याच घटनेत कृष्णानं काहीही केलं नाही, काहीच करत नाही. बऱ्याच नाही, कोणत्याच घटनेत काहीच करत नाही, काहीच करत नाही. परंतु करून घेताना इतकं देखणं करवतो ना की तळामुळं असं त्याचा नायनाट करून टाकतो. चातुर्य लागतं हो. आम्ही करायला जातो काही भलतच काहीतरी होऊन जातं. बरं आम्हाला करायचं भरतं फलता होतं. काहीतरी नको तिथं काहीतरी करून आमच्या अंगावर बालंट उडून घेऊ. कन्हैया मात्र कन्हैयाच करायचा. मात्र कन्हैया कुठेच दिसत नव्हता. बघा नाव काय गंमत. कालयवन मारताना मी बोलता बोलता सांगितलं, कालयवनाला मारताना कन्हैयाने काय देखण्या मारून टाकला, बाजूला नेला, बरोबर अशा जागेवर नेला जिथं तो मरणार आहे. बरोबर तिथं त्याने फसवलं. अगदी अंगावरचं ते उपरणं त्याच्या अंगावर टाकून दिलं आणि बाजूला अंधारात निघून गेला. येणाऱ्याला वाटलं हात झोपला. फसवला त्याला. एका क्षणात मारून टाकला, बाजूला होऊन गेला. काहीच नाही. बघा तुम्ही, मारला असताना सुद्धा कन्हैयाची स्तुती झाली की त्यांनी मुचकुंदाला मुक्ती देऊन टाकली. त्याचं मारणं बाजूला निघून गेलं. मारणं सुद्धा असं असलं पाहिजे. बघा तुम्ही, मारणंही देखणं होतं ना. आणि याच वेळेला त्याच घटनेतली दुसरी बाजू बघा. अरे कालयवनाला मारण्याकरता कालयवनाला बाजूला नेलं एवढं लोकांनी पाहिलं, पण त्यावेळेला तू तुझ्या कुटुंबाचं कुटुंब वत्सल पण जपलं. हे मात्र लोकांना दिसलंच नाही आणि लोकांनी त्याकडे पाहिलंच नाही की तो कुटुंब वत्सल कसा आहे. स्वतःची लोक वाचवण्याकरता तू काहीही करू शकतो. नाही, कोणत्याही स्तराला जाऊ शकतो कृष्ण स्वतःची माणसं वाचवण्याकरता. तुम्ही त्याची माणसं आहेत, लक्षात ठेवा. तुम्हाला वाचवण्याकरता तो कोणत्याही स्तराला जाऊ शकतो, कोणत्याही स्तराला जाऊ शकतो. तुम्ही त्याचे व्हा. फक्त जरासंधांनी 17-18 वेळेला आक्रमण केलेलं होतं. युद्धात माणसं मरत होती, जरासंधाचीही आणि कृष्णाची मरत होती. स्त्रिया विधवा होत होत्या, मुलं अनाथ होत होती. कन्हैया पाहत होता. युद्धानं कधीही कुणाचं चांगलं झालं नाही, कधीच कुणाचं चांगलं झालं नाही. ही गोष्ट पाकिस्तानला एक वेळेला जाऊन जर सांगितलं की बाबा रे युद्धानं कुणाचं चांगलं होत नाही, अमेरिकेला एक वेळेला जाऊन सांगितलं युद्धानं कुणाचं चांगलं होत नाही. हा भगवद्गीतेचा कृष्णाचा सिद्धांत आहे. युद्धानं कुणाचंच चांगलं होत नाही. कृष्णानं त्यावेळेला कालयवनाच्या प्रसंगामध्ये युद्धानं कुणाचंच चांगलं होत नाही हा मुद्दा समोर घेतला आणि मग विचार केला. माणसं मारले जात होती, युद्ध सैनिक पडत होती आणि मग कृष्णाने विचार केला ती मरणार आहेत, त्यापेक्षा आपण पळा आता इथून. यांना वाचवायचं असेल तर आपण पळणं गरजेचं आहे. कारण कालयवनाला मारायचं आहे म्हणजे फक्त कृष्णाला मारायचं आहे, सैनिकाला मारायचं नाही. सैनिक आडवे येत आहेत म्हणून मरतायत. कृष्ण बाहेर पळाला, सैनिक वाचली. ही एक घटना. आणि दुसरी एक गोष्ट की जरासंधाचं हे घटना घडल्यानंतर कृष्णानं झोपेत उचलला आणि द्वारकेला घेऊन आला. सर्वांना आपल्या आप्तजनांना घेऊन आला. स्वतःच्या सर्व परिवाराला तिथे घेऊन आला. सुरक्षित नेऊन बसवलं. बघा सुरक्षित. या घटनेकडे मावल्यावर बघा एक वेळेला सुरक्षित बसवलंच नाही तर स्वतःचं सुदर्शन चक्र त्या बेटाभोवती उभं करून ठेवलं. त्याला सांगितलं यांचं रक्षण कर. तुम्ही त्याचे व्हा. कधीतरी ही गोष्ट बघा, तुम्ही बारकाव्यानं बघा. तुम्ही त्याचे व्हा. तो तुम्हाला योग्य जागेवर नेऊन बसवतो आणि स्वतःच्या सुदर्शनाची त्याला अगदी संरक्षण देऊन टाकतो. रात्री झोपताना आम्ही सुदर्शनाची अगदी दाही घालून झोपत असतो. हे वेड्या कृष्णाने तुला तिथं बसवलं का हे बघ, मग सुदर्शनाची दाही घाल म्हणजे सुदर्शन तुझे रक्षण करण्याकरता येणार आहे. कृष्णाचं व्यक्तिमत्व बघा कसं आहे. वेगळा कृष्ण दिसतोय तिथे.
कृष्णाची नानाविध रूप आहेत. आम्ही काम करत असताना कुठलं प्लॅनिंग नाही. कृष्ण मात्र प्रत्येक काम करताना प्लॅनिंग तयार करतो. आम्ही जीवनातलं अपयश फक्त तेवढ्या गोष्टीमुळे आमच्या पदरी आहे. श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये सर्व यश आहे. हो, कृष्णाला देव बनवू नका. एक वेळेला आम्ही आमच्या पातळीवर आणून कृष्णाला उभा करून कृष्णाकडे पाहिलं पाहिजे. कृष्ण चमत्कार करत होता या एका गोष्टीने आमचं वेडेपण झालेलं आहे. आम्ही वेडे झालेलो प्रत्येक गोष्ट आम्ही कृष्णाकडून चमत्काराची अपेक्षा केलेली आहे. कृष्ण चमत्कारी आहे. वेड्या, कृष्ण चमत्कारी आहे. तर भक्तांचं काय काम आहे? मग कृष्णाने काय गंडेजोरे द्यायचे का? त्यांनी धंदा मांडलाय तो. कृष्णाने अंगारा लावायचा तुमच्या कपाळाला. कृष्णाला त्या गोष्टीपासून बाजूला करून एक वेळेला समोर उभा करा आणि मग त्याचं जीवन चरित्र बघा. आम्ही प्रत्येक गोष्ट त्याची चमत्कारानं देव म्हणून पाहत असतो आणि म्हणून आम्हाला फक्त त्यातला चमत्कार आहे असं वाटत असतं. त्यात वेगळेपण जाणवत नाहीत. बघा, युद्ध जिंकलं हे कृष्णानं जिंकलं असं प्रत्येक जण सांगतात. हे वेड्या, कृष्णाचं प्लॅनिंग इतकं महत्वाचं होतं. कृष्णानं नियोजन इतकं व्यवस्थित केलेलं होतं. कुटुंबाचंही नियोजन केलेलं होतं. तुम्हाला कुटुंबाचं नियोजन केलं पाहिजे कृष्णाकडे पाहून. वासनिक मंडळी लक्षात ठेवा, कृष्ण घेऊन जाताना द्वारकेवरनं कचरा टाकून जा द्वारकेला. पण जाताना कृष्णाला घेऊन जात असताना उगीच ती पांढरी दगड घेऊन जाऊ नका. त्या दगडांनी देव्हारा भरेल. कृष्ण तुमच्या त्या देव्हाऱ्यात येणार नाही. लक्षात ठेवा. तुम्हाला देव्हाऱ्यामध्ये कृष्ण न्यायचा असेल तर कृष्णाला वेगळ्या अर्थानं सोबत घेऊन जा. बघा, 16,000 बायका केल्या याने. गंमत नाही. वरून 108 होत्याच. कुटुंबात भांडण झालेलं पाहिलं नाही. कृष्णाच्या भावानं वाटणी करून घेतला असं कधी एखादी घटना वाचली का कुठं? तुम्ही लीळा सांगितली तुम्हाला की कृष्णाला जे भाऊ होते त्यांनी वाटा करून घेतला? वाचला? कृष्णाच्या बायकांनी डोकं फोडाफोडी केली वाचले? एखाद्या लग्नात रुसून बसल्या वाचलं? कृष्ण माणसात बसल्यावर भांडायला आली, खावटीचा दावा लावला, जमिनीत वाटा मागितला, लग्नावर पोत येऊन भांडली, पोत चांगली गेली नाही, लग्नात नथ येऊन भांडली, असं झालं? अरे भावंड तरी कन्हैयाची कन्हैया पुढे गेलेली तुम्ही पाहिली? अरे बलिभद्र देवासारखा भाऊ कन्हैया लीलया सांभाळत होता त्याला. लीलया, बलिभद्राची ताकद बघा. नांगर जमीन मारलं ना पृथ्वी फाडून टाकायची ताकद होती. गदा गदा हलवलं तर पृथ्वी हलत होती. बलिभद्र सुद्धा कृष्णापुढे अगदी सहज कृष्ण त्याला नचवत होता. बघा, आम्ही लहानपणी सुद्धा कृष्ण तसा सांगितला. मी लोकांना सांगतो, लहानपणचा कृष्ण सुद्धा तसाच होता. तो बलिभद्राला वेड्यात काढायचा. हा बलिभद्र सांगायला गेला होता, आई ए आई, हा माती खातो का तिकडे जाऊन? कन्हैयाने अगदी लिहिल्या आईला पटवून सांगितलं, हा खोटारडा, हा तिकडे नेतो मला बोटाला धरून आणि मग मला बसून हा स्वतः माती खातो म्हणून. बघा, आणि तरी बलिभद्रानं कन्हैयावर हात उचलला नाही उचलला. काय तंत्र होतं सर्वांना आपल्या बोटीत ठेवण्यात. मग काय, आमच्या घरातली 4 माणसं ना, जन्मदाती सुद्धा सांभाळणं नाही. लग्न झाल्यानंतर 4थ्या महिन्यातच आम्ही आईबापांची व्यवस्था करायला सुरुवात करतो. दुसऱ्या भावाला सांगतो, आई तुझ्याकडे 2 महिने राहील, बाप माझ्याकडे 4 महिने राहील. नंतर बाप गेला का परत येईल. हे बावळ्या, आईबाप दोनच असतात, एकच आई असते, एकच बाप असतो, त्यांची वाटणी करतो तू. तुम्हा दोघांना ती 2 जड झालीत. बघा ना, 4 माणसांचं कुटुंब आम्ही एकत्र ठेवू शकत नाही. अरे 16,000 स्त्रिया, प्रत्येकीला 8 मुली 1 मुलगा. परिवार बघा सांभाळणारा कृष्ण कसा आहे, कसा सांभाळत असेल. सर्वांना एकत्र एका दोरीमध्ये कसा सांभाळत असेल. तुमच्या जीवनाला लागणारं तत्वज्ञान आहे. ऋषीमुनींना लागणारं तत्वज्ञान तुम्ही सोबत नेऊन फायदा आहे का काही? आता तुम्हाला लागणारं तत्वज्ञान तुम्ही सोबत न्या. हा, पुरुष मंडळी तुम्ही मावल्यांनी नेणं गरजेचं आहे. घर फोटायला सर्वात या जबाबदार असतात. बस, या मोठ्या आगाऊ यांनी पोरं बिघडवले, नवरे बिघडवले, सत्यानाश केलाय तुम्ही सगळं. आपल्या नवऱ्याला सर्वात मूर्ख सिद्ध करणारी कोणती अवल्याद असेल तर ही माणसामध्ये येते. नवऱ्याला सांगते, तुम्हाला तर काही अक्कल नाही, मी होते म्हणून झाला संसार. ही पोरगा तिकडे 90 टाकून यायला लागलं ना, बापाने जर हात बघत बसा, तुम्ही लय चांगले नव्हते, तुम्ही अशीच. बघा तुम्ही त्या पोराच्या देखत बापाला उतरवणारी.
त्या कृष्ण तुम्हाला ह्या कृष्ण तुम्हाला घेऊन जायचा. अरे हा परिवार सांभाळत असताना कन्हैया कसा सांभाळला परिवार पाहावं लागेल ना. हे कृष्ण चरित्रातलं हे दर्शन, हे तत्व, हे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये न्यावं. नको तो कृष्ण घेऊन जाता राजा. कुणी काही सांगितलं तुम्हाला सोपा आणि स्वस्त पाहिजे असतं. बस सोपा आणि स्वस्त कृष्ण असला का तो तुम्हाला परवडतो आणि मग तुम्ही अगदी भराभर घरी घेऊन जातात. हा गर्दीच लाईनच मग अगदी महाग नको आहे. त्याचं नियोजन होतं कृष्णाचं. कौरव पांडवांचं युद्ध होणार आहे. त्या युद्धात विजय ह्या पांडवांचाच झाला पाहिजे याचं प्लॅनिंग कृष्णाने अगोदरच करून ठेवलं होतं. आम्ही मरणाचं प्लॅनिंग करतो. मेल्यानंतर आपल्या बायकोला काही मिळालं पाहिजे म्हणून आम्ही पॉलिस्या काढून ठेवतो. बघा हे बावळ्या तू तुझं बघ ना, नंतर ते पाहता येईल काय करायचंय. वेड्यासारखा वाटतो आपला काही. भांडणाचं सुद्धा प्लॅनिंग असलं पाहिजे मावल्या. मला असं वाटतं. आता आमची साधू मंडळी माझ्यावर रागवती. ते म्हणतील हा चढला थोडासा आता. ते मध्ये म्हणायला लागले होते त्यांचं संतुलन खराब झालं म्हणे. तर कन्हैया प्लॅनिंग करत होता. नियोजन अगदी असलं पाहिजे. घरून निघताना तुम्ही नको ते नियोजन करतात. अगदी तो घरून निघताना नियोजन केलं पाहिजे. कन्हैयानं मात्र भांडणाचं नियोजन केलं. कौरव पांडवांचं भांडण होणार होतं. ते कधी केलं पाहिजे नंदूबाबा हे सुद्धा कृष्णानं ठरवलं. ठरवलं. आपल्याला भांडायला मोकारेल जागा असतात ते कुठेही भांडण करतो आपण. अगदी आपल्या भांडणाला चव नाही, काही दमही नाही. भांडणात दम असला पाहिजे. कृष्णाच्या भांडणात दम होता. कृष्णानं एकच भांडण केलं. भारतीय महायुद्ध म्हटलं. 5,500 वर्ष अवकाश ज्या भांडणाला विसरू शकलेला नाही. एकच भांडण घडवलं होतं. फक्त एकच भांडण. ते नियोजनबद्ध होतं. त्या भांडणाला मुहूर्त काढलं. आपण भांडण कधी काय बरोबर बाबाजी भांडणाला मुहूर्त काढलं की भांडण कधी करायचं. आणि मग कृष्णानं ते अगदी पवित्र असा मार्गशीर्ष मास निवडला की भांडण करायचं असेल ना तर भाद्रपदात करू नका. मार्गशीर्षात आपण भांडण करू. मार्ग आम्हाला काहीच नाही. चैत्र वैशाख भाद्रपद जागा मिळाली का भांडण. बस कृष्णाने गदड्या अरे भांडण करायचं असेल तर मार्गशीर्षात करावा लागेल तुम्हाला. मार्गशीर्ष ठरव. भांडणाला पांडवांना कौरवांना सांगितलं बावळेपणा करू नका. भांडण तुमच्या जागेवर करा. विनाकारण कुणाच्या जागेत जाऊन भांडण करत बसू नका. तुम्हाला एक तर भलती घालण्याची सवय. लग्न तिसऱ्याचं असतं भांडण तुम्ही तिथे करत असतात. बघा तुम्ही नटली पहा ना कशी नथ घालून हिंडती. चवाची डव्हाची. तिला जायचं असं काही. अरे बावळे तिचा आहे ती नाकात घालून हिंडल ना तर डोक्याला अडकून फिरल. तिचा मुद्दा आहे ना. तिच्या नथीविषयी तू इथं काय भांडणं करते घेण्या देण्याची. ज्यांचा संबंध असेल तेच उभे राहा. कुणी जागा सोडू नका. महिला मंडळींनी शांत बसायचं आहे जागेवर. तिकडे कोपऱ्यामध्ये ते काम चालू आहे. तुम्ही कोणीच हे करू नका. शांत बसून जा सगळे. पवन कृष्ण ऐकल्याशिवाय तो पुढेच जाणार नाही. त्यांनी मुहूर्त काढलं. मुहूर्तानुसार तारीख ठरली. पांडव कौरवांना जागा सांगितली. तुमची जागा शोधा. कुरुक्षेत्र कुरुवंशाची जागा आहे ती म्हणून तिला कुरुक्षेत्र म्हटलेलं आहे. कुणाच्या जागेवर जाऊन भांडण करू नका. आम्ही एसटीत गेलो त्या सीटावरून भांडण करणार. जेवायला गेलो पंक्तीतल्या जागेवरनं भांडण करणार. नळावर गेलो का नंबर लावून भांडण करणार. गदड्या तो नगरपंचायतीचा आहे. एसटी त्या महामंडळाची आहे. तुझं काही नाही. टोपी फेकतो जागा माझी म्हणतोय. बा कधी आली जागा. ती टोपी तरी तुझी आहे का. भांडणाला जागा शिकव. बघा तुम्ही कृष्ण कसा घेऊन जायचा हो. कसा घेऊन जाल तुम्ही. असा घेऊन जाणार. ते कृष्णानं भांडण करायचं सुद्धा ठरवलं. कसं शिकवलंय. आम्हाला भांडणाची वेळ कळाली पाहिजे ना. आम्ही सर्व त्यागून जेव्हा 1000 किलोमीटर इथे येऊ त्यावेळेला इथं आल्यानंतर
हा आमचा सर्व आम्हा देवाचा परिवार आहे, अच्युत गोत्रीय परिवार आहे. आमचा पाय लागला असेल का डोकं लागला असेल, हो मागे बसला असेल का पुढे बसला असेल, कुणी उघडं झोपला असेल का अंगावरच त्याच्यावर टाकायचं का, ही सर्व जिवंतपणा माणसामध्ये असला पाहिजे. हे कृष्ण चरित्राची छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला सोबत घेऊन जाव्या लागतील ना. युद्धाच्या अगोदरच युद्धाचा निर्णय त्यांनी घोषित करून टाकला होता. कोण जिंकणार म्हणून. कोण जिंकणार युद्धाच्या अगोदरच कृष्ण चक्रवर्तीने. आम्ही मात्र डोकं फुटून आल्यानंतर दवाखाना शोधतो कुठे सापडेल आपल्याला. हे वेड कृष्णासारखा वाघ कन्हैयानं मात्र युद्धाच्या अगोदर जे जे करायला पाहिजे होतं ते करून घेतलं. अरे स्वतःचा तो कृतवर्मा. बघा ना काय गंमत आहे. नारायणी सेनेचा तो सेनापती. अर्जुनाला भगवद्गीता सांगणं झालेली होती. अर्जुन उभा राहिला होता. करिष्ये वचनम तव त्याने सांगितलं होतं. आता उचललेला बाण मारलेला होता आणि कन्हैयाने हात करून त्याला थांबवलं आणि नारायणी सेनेच्या त्या सेना प्रमुखाला बोलून घेतलं, कृतवर्माला बोलून घेतलं. एका मिनिटात कानात मंत्र दिला. मंत्र सुद्धा बघा काय देखणं. म्हणून तुम्हाला म्हटलो मी, तुम्ही छोटी छोटी भगवद्गीतेची सूत्र बघा. तुम्ही कन्हैया युद्धभूमीवर या कृतवर्म्याला कानात विचारतो तुमच्या रावट्यांमध्ये कापसाचा काय भाव आहे बघा तुम्ही. आणि एक कापसाच्या या एका शब्दानं श्रीकृष्ण चक्रवर्तीचं 7 अवक्षणी सैन्य काही क्षणामध्ये युद्धभूमीवरनं दुर्योधनानं स्वतःच काढून दिलं आणि युद्धाचा निकाल बदलला. त्या क्षणी ज्या क्षणी नारायणी सेना युद्धभूमीवरनं बाजूला झाली, कृष्णानं तिला पद्धतशीर बाजूला केलं आणि त्या क्षणी निश्चित झालं होतं आता की आता विजय पांडवांचा होणार. आता पांडवांचा होणार आहे. त्याने मनाशी निश्चित करून टाकलेलं. काय गंमत आहे. तुम्हाला माहिती आहे ना कापसाचा भाव काय नाही. हा तुम्ही आपले कोणीतरी नेसली की तिला शेजारचीला विचार त्याचा भाव काय म्हणून बस तेवढं भलतंय. फार झालं तर सकाळ संध्याकाळ सोन्याचा काय भाव आहे म्हणजे भाजीपाल्यातून किती काढून घेता येतील. नवऱ्याला वरून दम देऊन सांगायचं बाहेरच पैसे येतील. त्यालाही माहिती असते कोणाचीच. त्यालाही माहिती कधी पेरणीला कामी आलं गाण ठेवायला काम पडतं. ते म्हणतं की काळजी नाही करत. निर्णय बदलून टाकला युद्धाचा. द्रौपदीला अंधारात पुढे केलं भीष्माचार्यांनी. प्रतिज्ञा केलेली होती भीष्माचार्यांनी, उद्या सूर्यास्तापर्यंत एक तरी पांडव धारातीर्थी पडल्याशिवाय राहणार नाही. भीष्म प्रतिज्ञा. आणि मग कन्हैयाच्या लक्षात आलं अरे आता बिघडलंय काम, आता काय करायचं. घाबरलं नाही, गंगरलं नाही. एका क्षणात द्रौपदीला बोलवलं. तिला सांगितलं पांचाली चल माझ्याबरोबर. आणि अंधाराचा आधार घेत कृष्ण पांचालीला घेत निघालेला आहे. पितामह भीष्मांच्या रावटीच्या लांब थोडासा उभा राहिला अंधारात. पांचालीला सांगितलं द्रौपदी जा मुकाटपणे पितामहांचं दर्शन घेऊन ये, पायाला दंडवत करून ये म्हणून. तिला काय माहिती कृष्णाची काय लीला आहे. ही तशी प्रतिप्रश्न आणि आगाऊपणा करत नव्हती. पांडव आगाऊपणा न केल्यामुळेच पांडवांना श्रीकृष्णाने तारलं. द्रौपदीने आता जर विचारलं असतं कायला कशाला पाठवतो तिकडं, कोणी पाहिलं तर, कोणी अडवलं तर, मला मारलं, अजिबात नाही. कृष्ण आज्ञा पांचालीला झालं जा निघाली. आणि या वेळेला पितामह भीष्म मंचकावर पहुडलेले होते. आपला उजवा हात कपाळावर होता. उद्याची चिंता करत होते. मी प्रतिज्ञा तर घेतली, मी माझ्या पांडवांना कसं वाचेल. मी नाही कन्हैया माझ्या पांडवांना वाचव रे बा, माझ्या पांडवांना वाचव. विचारात होते, चिंता करत होते. जाणाऱ्या हळूच द्रौपदीनं मात्र पितामहांच्या पायावर डोकं ठेवलं. वर होत असताना कंकणांचा आवाज होण्यापूर्वीच पितामहांच्या तोंडातून शब्द निघाला, अष्टपुत्र सौभाग्यवती. क्षणात द्रौपदी बाहेर निघाली. कंकणांचा आवाज झाला. भीष्मांना वाटलं रात्रीच्या वेळेला आई स्त्री कोण आहे, न बोलता निघून गेली. बाहेर आले. जाणाऱ्या द्रौपदीकडे पाहिलं, डोळ्यात पाणी आलं. अंधाराचा अंदाज घेत पितामह भीष्मांनी हात सोडले. हे द्वारकानाथ तूच असशील रे बा, तू भक्तवत्सल आहे, त्याची लाज राखण्याकरता तूच असशील. आणि कृष्ण चक्रवर्ती समोर आहे. ही भक्तवत्सलपणा एक बाजू दिसते कृष्णाची. आता दुसरी बाजू बघा कन्हैयाची. किती विचाराची चपलकता.
उद्याचं येणारं संकट आजच कसं संपून टाकायचं याची चपलकता बघ काय देखणी आहे. हा कृष्ण आम्हाला या अर्थानं पाहावं लागेल. आम्ही विडा ठेवून त्याला मागायची नक्कीच गरज नाही. मला बाबा रागवले, आमचे मकर झोपड्याचे बाबा रागवले. ते म्हणे ते तुम्ही ते कृष्णा ते असं करून टाकलं मला नाही. काल तुम्ही बोलताना असं बोलला, परंतु मला म्हटलं बाबाजी तुम्ही म्हणताय तेच, तुम्ही शिकवलेलं आहे, वादच नाही, निर्विवाद तसा. परंतु भक्त वत्सल जर तो आहे तर त्याला हे सांगावं लागणार आहे हातात विडा घेऊन की कन्हैया माझ्या पोरीचं लग्न करून टाक. कन्हैया माझ्या पोराला पोरं होत नाही, सांगावं लागणार आहे. अहो विडे ठेवणाऱ्यांची इतकी गर्दी झाली. अर्थात तुम्ही विडे ठेवावे तरच आम्ही सुखी राहणार आहोत. म्हणजे मी यांचा नाही संबंध, आम्ही पुजारी मंडळी. बरं तुम्ही विडे ठेवाल तितके दिवस आम्ही सुखी आहोत. मी नेहमी सांगत असतो माझ्या भाषणामध्ये की माझ्या मंदिरात नारळ 1000 रुपयाला, 1000 रुपयाला. भारतातला एकही दुकानदार 1000ला नारळ विकत नाही. चिरडे म्हणतं 1000ला नारळ विकतो. अगदी लोक सांगतात चिरडे म्हणताचे कपडे अगदी पुढऱ्यासारखे, गाडी लॅविश, हे सर्व मोबाईल असा, जसं काय करतो म्हटलं गदे आहात तुम्ही, 1000ला नारळ विकतो मी. हा घाबरायचं नाही. काय गंमत आहे. तुम्ही येताय नारळ घेता माझ्याकडनं 20 रुपये देतात, परत देवावर ठेवतात. तुम्ही गेले की मी लगेच नारळ आणून परत ठेवतो. दुसऱ्याची वाट पाहतो, आला का त्या तो गेला परत ठेव. दिवसभर माझा खेळ चालू राहतो त्या नारळाचा. तुम्ही ठेवलं का मी उचलून आणतो, तुम्ही ठेवलं का मी उचलून आणतो. मला माहिती असतं 20 रुपयाचा नारळ आणि 10 रुपये वरून आहेच, म्हणजे 30 रुपये बरोबर आहे ना. संध्याकाळपर्यंत किमान 50 वेळेला ते नारळ विकतो मी, सोडतच नाही अजिबात. बरं एक दिवस विकलं म्हणजे दुसऱ्या दिवशी फेकत नाही. त्याचा वास येत नाही तोपर्यंत फेकत नाही मी. ज्या दिवशी वास आला की तुमच्यासारखा कोणी दिसला का त्याच्या ओटीत घालतो प्रसाद. तुम्ही वरून 100 रुपये पूजा करा. घाबरायचंच नाही अजिबात. बस सांगितलं ना की वेड्याव काही गरज नाही तुम्हाला मागण्याची. तो भक्तवत्सल आहे, तुला लागणारी प्रत्येक गोष्ट त्याला माहिती आहे, तो देणार आहे. हो तो देणार आहे तुला मागण्याची गरज नाही. तू फक्त माणूस बनून तिथे जा. तू माणूस बनत नाही वेड्या, त्याच्याजवळ जाण्याकरता तू माणूस बनून जा. फक्त सर्वज्ञ सांगतात मनुष्य मात्र होऊन असावे. तू फक्त माणूस बनून त्याच्याजवळ जा. कृष्णापुढे उभा राहा, तो तुला हवं ते देतो का नाही बघ. आणि त्याची अवस्था तर मोठी वाईट झालेली आहे. त्याला नेमका तो मिळत नाही आणि म्हणून तो कोणाला देत नाही. तो देत नाही म्हणून लोक त्याला आता कंजूस म्हणायला लागलेले आहेत. बघा काय गमतीच आहे. तो सांगतोय अरे कुणीतरी या ना रे, मी माणसांना देणार आहोत. मज माणूस द्या हो द्या ना, मज माणूस तोही मिळेना. मज माणूस द्या हो द्या ना, मज माणूस तोही मिळेना. जो सतत रमी अन दान धरमी, त्याला माणूस कसा हवाय. चुप संत समागमामध्ये सतत रमतोय, हरी कीर्तनामध्ये रमतोय, दान धर्मामध्ये रमतोय, तो माणूस त्याला हवाय. भिकारी झालेला माणूस त्याच्या दरवाजा भिकाऱ्यासारखा उभा राहिला तर भिकाऱ्याला धर्म करणारा कृष्ण नाही, लक्षात ठेवा. हो तर कर्म सिद्धांत मांडणारा आहे, तो दैववादी नाही, कर्मवादी आहे कृष्ण. कृष्णाला कधीच दैववादी मानू नका. कृष्णाला मानायचं असेल तर तो कर्मवादी आहे, हा सिद्धांत डोक्यात ठेवा. त्याला कर्मवाद प्रिय, त्याने कर्मवाद शिकवलेला अर्जुनाला. जर तो कर्मवादी नसता तर अर्जुन जेव्हा तो त्याच्या काय म्हणतात विस्तृत शशरम चापम शोक संविघ्न मानसा, तेव्हा माता कृष्णाला सांगितलं असतं अर्जुना चल तुझा विडा ठेवून देतो. तुला काय झालं आता म्हणून विडा ठेवायला लावला नाही. अर्जुना पंचावताराच्या उपाराचा नमस्कार म्हणून पंचावताराच्या उपाराचा विडा ठेवला नाही, खेटीचा विडा घातला नाही. अर्जुनाला सांगितलं अर्जुना तुला कर्म करावं लागणार आहे. ओ कर्म करावं लागणार आहे, कर्मानं तुला फळ मिळणार आहे. ओट चल. कर्मसिद्धांत म्हणणारा कृष्ण आहे. तुम्ही भिकारी बनून त्याच्या दारात गेले म्हणून तो देणार आहे, विडा ठेवून देईल. कृष्ण त्यातला नाही. हा तुम्हाला वाटतं बरी गंमत आहे, कृष्ण यातला काहीच नाही. कृष्ण या सर्वांपेक्षा वेगळा आहे, 5 अवतारांपेक्षा वेगळा आहे. श्रीप्रभू बाबांचा अवतार एक भोळा भाबडा, आणि तो भोळा भाबडा असल्यामुळे आम्ही सर्वांनी त्याला वेडा पिसा करून टाकला. आम्ही बोलताना मात्र श्रीप्रभू बाबांना वेडा पिसा बिरुदावली लावून टाकली. वाईट वाटतं. श्रीप्रभू बाबांना कोणीतरी वेडा पिसा कसं काय म्हणू शकतो, वेडा कसं काय असू शकतो. अरे या श्रीप्रभू बाबांचा अवतार इथे होणारा द्राविड देशाच्या ब्राह्मणाला तिथं कळतो. आम्ही दररोज सकाळ संध्याकाळ आरती करतो, मस्त आमच्या आरत्या चालूच आहे.
त्या आरत्यामध्ये काय आम्ही कधीच पाहिलं नाही, पण मात्र श्रीप्रभू बाबांचा वेडा पिसा अवतार आहे. कसं म्हणाल त्याला वेडा पिसा? द्राविड देशा हुनी आला तो ब्राह्मण, त्याने पाहिले भविष्य पुराण, तेथे तुमचे उमटले किती वरदान, रिद्धपुरी अवतरले श्री भगवान. त्या द्राविड देशाच्या ब्राह्मणाला त्या पंचांगात दिसलाय. श्री प्रभू बाबांच्या पाऊल खुणा दिसलेत की महाराष्ट्रातल्या विदर्भ प्रांतामध्ये या रिद्धपूर क्षेत्रावर ईश्वर अवतार झालेला आहे. आणि हा तिथून शोधत येतो आहे. इथे बघा, तिथून शोधत येतो आहे त्या ईश्वर अवताराला. याला वेड कसं म्हणा? ज्या शिष्टाईच्या कृष्ण चक्रवर्तीच्या शिष्टाईला कौरव पांडवांचं भांडण थांबलं नाही, त्या श्री प्रभू बाबांच्या वर हात करण्याला थांबलं. याला वेडा पिसा कसा म्हणाल? 60 जीवांची मूळ अविद्या छेदून त्यांना ब्रह्मपदी पाठवण्याला अवतारला वेड पिसा कसं म्हणाल? जीवनमुक्त तो ऐसाची आज्ञा संन्याशांच्या मुखातनं मिळालेलं ते उत्तर त्यांना वेडपिस कसं काय म्हणू शकतो? परंतु तरी भोळा भाबडा श्री प्रभू बाबांचा भोळा भाबडा श्रीकृष्ण चक्रवर्ती त्यातले नाही. भारतवर्षाला पूर्णपणे आपल्या एक छत्राखाली आणून प्रत्येकाने वात्रटपणा केला की कृष्ण चक्रवर्तींनी त्याला ठेचला, बदकशी राडकावला आणि स्वतःच्या पायाजवळ आणून त्याला बसवलेला. असा अवतार आहे. नखरा चालत नाही तिथे कोणाचा. त्या कृष्णाला आम्ही फसवायला निघालो. आम्हाला जसा कृष्ण न्यायचा तसा घरी न्याणार जग. मी एक वेळेला म्हणजे मला नेत ना, मी जात नाही दहाव्याला नाही, मौतीला नाही, त्याला म्हणतात वर्षश्राद्धाला नाही, घरभरणीला नाही. टीकेचा धनी त्याच्यामुळे जास्त होतो. पण मी म्हटलं इथे आमचं काही काम नाही. बाबा लग्नाला नंदूभाऊ लग्नाला बोलवतात ते सांगतात बाबा तुम्ही आशीर्वाद द्या. मी म्हटलं येड्यावर असं नका करू. आमच्या आशीर्वादाने हे लग्न यशस्वी होणार नाही, नक्कीच नाही. हे लवकर दीक्षा घेतील बघा तुम्ही. आणि मग तुम्ही रडल्याशिवाय राहणार नाही की आत्ताच लग्न झालं लगेच दीक्षा घेऊन टाकली. आमचा आशीर्वाद आहे तो. अरे घरभरणीला आम्हाला नेऊ नका. आम्ही घरदार सोडून निघालेलो आहोत. आमचा पाय तुमच्या घराला लागला ना तुम्हाला लवकर घर सोडायची वेळ येणार आहे. घरभरणीला आम्हाला नेऊ नका, नक्कीच नेऊ नका. हा मी जात नाही.